भावाकडून लाडक्या भावाचे उत्स्फूर्तपणे औक्षण करून व राख्या बांधून स्वागत. भावालाही झाली धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण. आज जोर्वे येथे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कामकाजाबाबत आढावा घेण्यासाठी जोर्वे येथे अचानक भेट दिली. जोर्वे येथील महिला भगिनींनी डॉक्टर सुजयदादा यांचे औक्षण करून आपल्या लाडक्या भावाला सर्व महिला भगिनींनी राखी बांधून सदर योजना सुरू करण्याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच डॉक्टर सुजयदादा ही आपल्या हातावर एवढ्या राख्या बघून आज मला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे यांची आठवण झाल्याचे सांगून जोर्वे येथील जनसेवा ऑफिसमधून महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व लोकाभिमुख योजना आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत असल्याने समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोर्टल ही लवकरच सुरू होऊन ऑनलाईन अर्ज भरण्याचा अडथळा दूर होईल. गावातील 21 ते 65 वयोगटातील माझी एकही भगिनी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या. याबाबत कार्यकर्त्यांना सूचना देऊन मी स्वतः वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीसाठी लक्ष घालण्याची मागणी डॉक्टर सुजयदादा यांच्याकडे केली असता डॉक्टर सुजयदादा यांनी लगेच स्वतः जागेची पाहणी केली व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणीसाठी लवकरच आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताच फटाके वाजवून जोर्वे येथील युवकांनी जल्लोष करून डॉक्टर सुजयदादा यांचे आभार व्यक्त केले. अचानक भेट असतानाही यावेळी सरपंच सौ प्रीतीताई दिघे, उपसरपंच गोकुळ दिघे, मोठ्या संख्येने महिला भगिनी व युवक ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. MK न्यूजसाठी महेश खुळे, संगमनेर, जोर्वे.